जप्त केलेला जेसीबी ताब्यात देण्यासाठी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना पन्हाळा तालुक्यातील गिरोलीच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतलंय. रमेश मुरलीधर वळिवडेकर असं आरोपीचं नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली अशी माहिती पोलीस एसीबीच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की कसबा पावडा येथील तक्रारदार व्यापाऱ्याची गिरोली येथे जमीन आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ लागल्याने संबंधितांनी शेतात कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला. शेतात जाणारा गायरान रस्ता उंचावर खडबडीत असल्याने त्यांनी जेसीबीद्वारे खडी पसरवून रस्ता व्यवस्थित करून घेतला. मात्र तलाठी वळिवडेकर यांनी त्यास हरकत घेत परवानगी न घेता बेकायदा काम करीत असल्याचा ठपका ठेवून जेसीबी ताब्यात घेतला आणि जेसीबी सोडवायचा आणि कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास 50,000 रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती 30,000 रुपयांची मागणी करून 25,000 रुपयांवर सौदा ठरल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सेप्सिल सिम्पली पॅकेजिंग सेप्सिल मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅन्युफॅक्चरर ऑफ पॅकेजिंग मशीन्स, ऑफिस G135 MIDC नियर टेलिफोन ऑफिस, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर. फॅक्टरी D56-2 नियर घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कागल, हातकणंगले 5 स्टार MIDC, कोल्हापूर. कॉन्टॅक्ट 9321202112.